नमस्कार, मी राजश्री. तर धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर हा बघू शकता, हा थोडक्यात मेहंदी कलरचा असा ब्लाऊज आहे. म्हणजे मेहंदीच्या शेडवरती हा आहे. एखाद्या वेळेस मोबाईलमध्ये वेगळा कलर दिसत असेल, पण हा मेहंदीच कलर आहे. तर ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. म्हणजे सुरुवातीला काय होतं, की डिझाईन म्हणजे नुकतंच त्या क्लास पूर्ण झालेला असतो त्यांचा. आणि मग त्यांना छोट्या-छोट्या आणि सोप्या अशा डिझाईन बनवायच्या असतात आणि त्यांना वाटत असतं, की मी अवघड डिझाईन बनवू शकत नाही. तर अशा सिंपल डिझाईन मैत्रिणींनो तुमच्यासाठी मी रोजच्या रोज आता घेऊन येणार आहे. तर बघू शकता, सुरुवातीला अशा पद्धतीची तुम्ही डिझाईन नक्की बनवू शकता. काय होतं, की सुरुवातीला जर अवघड डिझाईन बनवायला गेली, तर डिझाईन एकतर शक्यतो पटकन जमणार नाही आणि आपला कॉन्फिडन्स जाऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही काय करा, की सिंपल डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची कॉन्फिडन्स लेव्हल खूप म्हणजे भरपूर वाढू शकते. तर या सिंपलमधनंच तुम्ही अवघड डिझाईनकडं वळा. तर काय करू शकता तुम्ही, आता बघू शकता हा मी गोल गळा तयार केलेला आहे आणि कस्टमरनी सांगितलं, की तुम्हाला जशी छान वाटेल तशी डिझाईन तुम्ही बनवा. ज्यावेळेस कस्टमर आपल्याला सांगतात, की तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन बनवा, त्यावेळेस आपल्याला खूप असं छान आपल्याला आयडिया येतात, की आपण काहीतरी युनिक बनवू शकतो. तर बघू शकता मी कशी डिझाईन बनवलेली आहे. तर छोटासाच असा काठ राहिलेला होता, एवढासाच. तर मी छोटंसं असं फूल तयार केलं आणि इथं शोचं सेम मॅचिंगचं बटन लावलेलं आहे आणि साईडला बघू शकता मी ब्लॅक कलरची लेस लावलेली आहे. लेस आणि त्यात थोडासा सिल्वर कलर शेड आहे. तर मी हे कशाला अनुसरून लावलेली आहे, तर हे काठ बघू शकता. इथं ब्लॅक कलर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे अगदी ब्लॅक नाही, थोडासा ग्रे कलरमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये थोडंसं सिल्वरसारखं लायनिंग दिलेलं आहे. त्यामुळे त्याला अनुसरून आणि त्याला मिळती-जुळती अशी लेस आणलेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याला सेम जशी हवी तशी लेस मिळत नाही. त्यामुळे थोडंसं मिळती-जुळती आपल्याला मिळाली तरी तुम्ही आणून लावू शकता आणि दोन्ही साईडला मी लावलेल्यामध्ये छोटंसं असं छान फूल केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हीही अशा पद्धतीच्या सुरुवातीला डिझाईन नक्की बनवा. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुमची छान अशी प्रॅक्टिस पण होऊ शकते. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.